नमस्कार यूट्यूब फॅमिली. बघा आता मी तवा तापून घेतलेला आहे आणि त्यावरती टाकलेला आहे बघा. म्हणजे ही आपला हे झालं म्हणायचं, गावच्या भाषेत जर सांगायचं तर दिरडं. तर मी ही परत झाकण ठेवत आहे आणि परत न तव्यावरती टाकताना पीठ ह्या पद्धतीचं आपल्याला पेंजणी करून घ्यायचं आहे. आणि त्यातमध्ये 2-4 मिरच्या, मीठ आणि बटाटं, शाबू, वरीचे तांदूळ हे टाकायचे आहेत. तर ही बघा आता इकडे हे मी तव्यावर वाफलून देत आहे. शेगडी पण फुल आहे आणि चव बाजूने उचाकलं जातं, म्हणजे कडनी एकदम सल निघलं जातं, म्हणून मी ही झाकून ठेवत आहे. तर ही पण तुम्हाला दाखवते. परतनं पण एक टाकून देते तुमच्या समोर तव्यावरती दिरडं, आणि कसं निघतं हे पण तुम्ही बघू शकताय. चला तर आता मी चालू करत आहे ही पलटायला. चला तर आता तुम्हाला दाखवत आहे, आपल्याला पलटायचं आहे आणि एकदम सल बाजूनी निघलेलं आहे म्हणून मस्तवाने हे बघू शकताय. त्याच्यात बाकी मी काय नाही, वरीचे तांदूळ, बटाटे आणि 2-4 मिरच्या टाकलेल्या इथं. चला तर मी पटापट बनवून घेत आहे. आता परतनं ट्रिक पण तुम्हाला दाखवत आहे. तव्यावरती आपलं तेल टाकायचं किंवा नाही टाकायचं हे पण तुम्हाला दाखवणारच आहे. आता बघा शेगडी मी नॉर्मल केलेली आहे आणि आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचे, फुल शेगडी करायची परतनं, आणि ही तव्यावरती आपल्याला पसरून घ्यायचं आहे. बघू शकताय, न तेल वापरता बरं का. तर बघा तुमच्यासमोर आता मी टाकलेलं आहे तव्यावरती पीठ आणि ह्यावरती झाकण ठेवत आहे. 2 ते 4 मिनटं झाकण ठेवायचं आपल्याला आणि शेगडी पण फुल करायची. चला तर आता 2 ते 4 मिनटं झालेले आहेत. आता झाकण तुमच्यासमोर मी काढत आहे. बघा तव्यावरती पाणी पण वाजतंय. वाव, किती मस्त पलटत आहे बघा. आहे का. ही बघा झाली आपली शाबूची बगरीची डोसे. चला आता मी पटापट बनवून घेत आहे आणि शेवटला तुम्हाला सगळं दाखवत आहे भाजी, डोसे उपवासाला कसे बनवायचे. तर हे तेल मी काय घेतलं होतं, पहिल्यांदा थोडंसं तवा आपल्याला गरम झाल्याच्या नंतर थोडंसं टाकायचं, पण शेगडीपाशी असल्याला बरं म्हणतं. कधी आपण उलट पलट्याला असं लावून थोडंसं किंचित लावून घ्यायचं, जास्त पण नाही, थोडंसं यूज करू शकतो म्हणून मी घेतलेलं आहे. चला इथं ब्लॉग खतम करत आहे आणि तुम्हाला बनवून झाल्याच्या नंतर दाखवते मी कसे पटापटा बनवायचे. तर 2 मिनटं फक्त ब्लॉग मी थांबवत आहे, कट नाही करत. बघा मी लास्टला होते एवढं पीठ टाकून दिलं आहे त्यावरती आणि अवघी पटापट मस्त बनवून घेतले ते डोसे. तर अशी बघा, हे जास्त भाजले गेले आणि भाजलेलेच खूप छान लागतात बघा. लय गरम आहे तर. चला आता हे तर मी आमटी केलेली आहे. या डोशान आमटी कुणाला आवडते शेंगदाण्याची सांगा कमेंटमध्ये नक्की. तर हे तर मी ब्लॉग खतम करत आहे. चला सर्वांना बाय बाय.